मंडळी, आई माझी काळूबाई या मालिकेवरून निर्मात्या अलका कुबल आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांत वाद सुरू आहेत. यानंतर काल अलका कुबल यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांच्याकडे प्राजक्ताची तक्रार केली. या भेटीनंतर उदयनराजेंनी नाव न घेता प्राजक्ता गायकवाडला चांगलेच खडेबोल सुनावले. तसेच प्राजक्ता गायकवाडला आणि तिचे समर्थन करणाऱ्यांना उदयनराजेंनी इशारा दिलाय. मंडळी, याबद्दलची माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओत बघितली आहेत. पण या भेटीनंतर अलका कुबल यांनी पुन्हा एकदा प्राजक्तावर निशाणा साधलाय. अलका कुबल म्हणाल्या की प्राजक्ताच्या वाईट वागण्याने सेटवर सर्वांना किती त्रास होत होता हे महाराजांना सांगितलं. प्राजक्ता आणि तिची आई सेटवर उद्धटपणे वागत होत्या. अगोदरच मालिकेला खूप नुकसान होत होतं, त्यात त्यांच्या वागण्याने अजून नुकसानीत भर. प्राजक्ता कधी 4-4 तर कधी 6-6 तास शूटिंगसाठी रूममधून बाहेर येत नव्हती. त्यामुळे इतर कलाकारांनाही त्रास होत होता. तसंच परीक्षांचे किंवा इतर कारणं देऊन ती शूटिंग रद्द करायला लावायची. पण आम्हाला नंतर व्हॉट्सअपवरती तिचे बॅनर असलेले फोटो यायचे, ज्यात प्राजक्ता कुठल्या कार्यक्रमाला गेली आहे ते समजायचं. प्राजक्ताच्या अशा वागण्यामुळेच तिला मालिकेतून काढून टाकले. पण आता ती उलट आमच्यावरच आरोप करते, मीडियासमोर येऊन रडते, लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करते, मालिकेतील हिरोवर शिवीगाळ केल्याचा खोटा आरोप करते. अशी उद्धट अभिनेत्री मी आजपर्यंत बघितली नाही. सतत सोशल मीडियावर भडकाऊ स्टेटस ठेवून लोकांना आमच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करते. आम्ही माफी मागावी अशी ती मागणी करते. पण जर आम्ही चूक केलीच नाही तर आम्ही माफी का मागावी? आणि जेथे चूक झाली आहेत तेथे मी माफी देखील मागितली आहेत. पण प्राजक्ता स्वतः चुकीचं वागून उलट आता आमच्यावरच आरोप करते. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेची तिच्या डोक्यात एवढी हवा गेली असेल हे मला अगोदर माहीत नव्हतं. आम्ही तिला तोकडे कपडे घालायला दिले असं ती म्हणते. आमची देवीची मालिका आहेत, मग हिला तोकडे कपडे घालायला आम्ही कसे देणार? मी आजपर्यंत अभिनय करताना तोकडे कपडे घातले नाही, तर मग मी हिला कसे घालायला देऊ? तिला मालिकेचे पैसे दिले नाही असं ती म्हणते. पण 90 दिवसांचे शूटिंग झाल्यानंतर पैसे मिळतात हा नियमच आहेत. आणि आमचे शूटिंग 90 दिवसांचे झाले नव्हते, मग हिला पैसे कसे देणार? मालिकेतून काढून टाकल्यानंतर आता प्राजक्ता खोटे आरोप करत आहेत आणि तिला समर्थन करणारे आम्हाला धमक्या देत आहेत. त्यामुळेच आज महाराजांची भेट घेऊन आमची बाजू मांडली, त्यांना झालेला सर्व प्रकार समजून सांगितला. महाराजांनी आमचे समर्थन केले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद, असं अलका कुबल या म्हणाल्या आहेत. एकंदरीतच अलका कुबल या प्राजक्तावर केलेल्या आरोपांवर एकदम ठाम आहेत. ते अजिबातही माघार घ्यायला तयार नाहीयेत. उलट त्यांना मिळत असलेल्या धमक्यांमुळे त्यांनी उदयनराजेंची भेट घेतली आणि त्यांच्याकडे प्राजक्ताची तक्रार केली. उदयनराजेंनी सुद्धा अलका कुबल यांची बाजू घेत अभिनेत्री प्राजक्ताला आणि तिचे समर्थन करणाऱ्यांना नाव न घेता खडे बोल सुनावले. तसंच ते नेहमी अलका कुबल यांच्या मदतीला धावून येतील असंही त्यांनी यात म्हटलंय.